नमस्कार मंडळी, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। दिवाळीतला आवडता पदार्थ म्हणजे भाजणीची चकली, अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। त्यासोबत मी तुम्हाला बिझनेस टिप्स पण देणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भाजणीची चकली बनवण्यासाठी साहित्य बघूया। मी इथे अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 100 ग्रॅम जाडे पोहे घेतलेले आहे। 200 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे। 100 ग्रॅम इतकी मुगाची डाळ घेतली। जिरे 3 चमचे घेतले। उडदाची डाळ 100 ग्रॅम घेतलेली आहे। साबुदाणा घेतलेला आहे 50 ग्रॅम आणि धने घेतलेले आहे 20 ग्रॅम। आपण आता सर्व साहित्य बघितलेलं आहे। सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली। जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे। तांदूळ टाकायचे। तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। जेवढे तुम्ही तांदूळ छान खरपूस भाजून घ्याल तेवढी चकली आपली छान तयार होते, खुसखुशीत तयार होते। तांदळाला आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आणि छान असे भाजून घ्यायचे आहे। कमीत कमी एक बॅच भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिटे लागतात। मी सुरुवातीला अर्धे तांदूळ टाकलेले आहे। अर्धे तांदूळ आपण दुसऱ्या बॅच मध्ये भाजणार आहोत। खुसखुशीत अशी चकली बनवण्यासाठी मेन म्हणजे सुरुवातीला आपल्याला भाजणीची परफेक्ट असं प्रमाण घ्यायचं असतं आणि व्यवस्थित भाजून घेतलं ना तर चकली ही आपली छान तयार होते। 1 ते 4-5 मिनिटांनी चेक करूया। बघू शकता तांदळाचा कलर बदललेला आहे, छान असा फुललेला सारखा दिसत आहे। तांदूळ जर तुम्हाला भाजलेला कळत नसेल तर एक दाणा तोडून बघायचा। असा तुटला ना तो छान असा खुसखुशीत झालेला असतो आणि छान भाजल्यामुळे चकली ही छान तयार होते। भाजलेले तांदूळ ताटामध्ये काढून घेऊया। आता चण्याची डाळ टाकायची आहे। चण्याची डाळ आपल्याला अशी छान अशी भाजून घ्यायची आहे एकसारखी। याआधी मी तुम्हाला चकली दाखवलेली आहे, त्यामध्ये मी फुटाणा डाळ वापरलेली आहे। ह्यामध्ये मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि छान अशी चकली माझी तयार झालेली आहे। डाळ भाजताना एकसारखं हलवायचं आहे आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। कलर त्याचा काही बदलायचा नाही आणि दाताखाली एक दाणा चावून बघायचा आणि डाळ आपली छान भाजलेली आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर मुगाची डाळ टाकायची। मुगाची डाळ बारीक असल्यामुळे लवकर भाजते आणि छान तिचा वासही येतो। ह्या पद्धतीने मी इथे एकसारखं हलवत डाळ भाजून घेणार आहे। डाळ आपली छान भाजलेली आहे, तीही ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे, तीही मी छान भाजून घेणार आहे। ह्या डाळी तुम्हाला कॉटनच्या कपड्यामध्ये आधी पुसून घ्यायच्या आहे, त्यानंतर छान अशा भाजून घ्यायच्या आहे। धुण्याची अजिबात गरज नाहीये। डाळ ही आपली छान भाजलेली आहे, तीही ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर साबुदाणा भाजायचा आहे। साबुदाणा ही आपल्याला मध्यम आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे। छान असा फुलतो तो भाजल्यानंतर। साबुदाणा ही आपला छान भाजलेला आहे, तोही ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर पोहे भाजायचे आहे। पोहेही आपल्याला छान असे फुलेपर्यंत भाजायचे आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये छान भाजल्या जातात, असे कुरकुरीत होतात। पोहे आपले छान भाजलेले आहे, ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर धने टाकायचे आहे। धने आणि जिऱ्याचं प्रमाण चांगलंच घ्यायचं आहे, त्यामुळे आपली चकली ही छान भाजल्या जाते। जिरं आणि धने मी छान भाजून घेत आहे। छान भाजलेला आहे। 2 मिनिटांमध्ये कढई आपली गरम होती ना, त्यामुळे लवकर भाजलेले धने आणि जिरं त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर गिरणीमधून छान असं बारीक दळून आणायचं आहे।
संपूर्ण थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच दळून आणायचं। थंड झाल्यानंतर मी इथे भाजणी छान दळून आणलेली आहे। ह्या पद्धतीने छान बारीक दळून आणलेली आहे। तुम्हाला मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही चकलीची भाजणी सांगितलेली आहे। आपल्याला पीठ भिजवायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला साहित्य दाखवते। 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, 1 चमचा तीळ घेतली, 1 चमचा ओवा घेतला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं, अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे। त्यानंतर आपण एक मोठं ताट घेतलेलं आहे, चाळणी घेतली, पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। मी 1 वाटी पीठ त्यामध्ये चाळून घेतलं। अजून दुसरी वाटी ह्यामध्ये पीठ मी टाकलेलं आहे। 2 वाट्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे। दुसरी वाटी आपण पीठ छान चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळल्यामुळे त्यावरचा कोंडा निघून येतो, काही जर जाड असलं तरीही ते निघून येतं, म्हणजे आपल्याला चकली करण्यासाठी अडकत नाही। पीठ मी इथे छान चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाऊण टीस्पून इतकी हळद टाकायची, अगदी चिमूटभर टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, तीळ टाकून घ्यायचे आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं, ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वासही छान लागतो, सुगंध येतो। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला याआधी मी उकड करून दाखवली होती, आता उकड काढणार नाहीये। या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत। आपण जे तेल घेतलं होतं मी तडक्याच्या भांड्यामध्ये टाकून गरम करून घेणार आहे। 3 चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे, छान ते मी कडकडीत गरम केलेलं आहे आणि पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। सुरुवातीला गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने मिक्स करत आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण हे चोळून घेणार आहोत। एकसारखं पिठाला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चकली ही छान तयार होते। या पद्धतीने तेल ही छान पिठाला लागलेलं आहे, मोटवळून बघायची। मी इथे पाणी आधीच गरम करून घेतलेलं होतं। 1 वाटी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे। पाणी जास्त कडकडीत होतं, त्यामुळे मी इथे चमच्याने मिक्स करत आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपण हाताने हे पीठ भिजवायचं आहे। उरलेलं पाणी पण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये मी पीठ हे भिजून घेणार आहे। आवश्यक असेल तरच ह्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे। ह्याच पाण्यामध्ये मी पीठ छान भिजून घेणार आहे। अजून त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे गरमच आहे, अगदी हे हलक्या हाताने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त मळायची गरज नाहीये। हे पीठ आपण गरम पाण्यामध्ये भिजवलेलं आहे। मी छान इथे गोळा तयार करून घेतला, झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं छान भिजू द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर चेक करूया। तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे भांड्यावर, पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला कोमटच पाणी घ्यायचं आहे पीठ भिजवण्यासाठी। हाताला असं पाणी लावायचं आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी इथे एक गोळा असाच भिजवून घेतलेला आहे। सर्व पीठ आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ भिजवायचं आहे। मी इथे एक चकलीची चाळणी घेतली, मी छोटी चाळणी घेतलेली आहे। चकलीचा साचा घेतला, त्याला लावून घेत आहे। आपण जो पिठाचा गोळा तयार केलेला होता तो साच्यामध्ये टाकायचा आहे, दाबून घ्यायचा। ह्या पद्धतीने असं पीठ तयार करून घ्यायचं आणि साच्यामध्ये भरायचं आहे। जेवढं बसेल तेवढं टाकायचं। पीठ टाकल्यानंतर साच्याचं तोंड बंद करायचं आणि आपण याच्या चकल्या छान पाडून घेणार आहोत। ह्या पद्धतीने तयार करूया।
भाजणी आणि पीठ छान असलं ना तर चकली ही छान तयार होते। तुम्हाला जे प्रमाण दिलेलं आहे त्या पद्धतीने नक्की तयार करून बघा। चकली पाडण्यासाठी मी इथे 2 प्लेट घेतलेले आहे। त्यावर आपण आता चकली पाडून घेऊया। सुरुवातीला त्याचं तोंड बंद करायचं आणि गोल गोल अशी चकली पाडून घ्यायची आहे। 3 किंवा 4 वेडे घेऊ शकता, जास्त मोठी घ्यायची नाही। दुसरी चकली आपण अशीच तयार करूया। सुरुवातीला तोंड बंद करून घ्यायचं आणि छान 3 ते 4 आडे पाडून घ्यायचे आहे। अशा प्लेटीवर चकली तयार करून घेतली ना तर उचलायलाही सोपं जातं। तिसऱ्याही प्लेटवर मी तुम्हाला अशी चकली पाडून घेणार आहे, दाखवत आहे। अजिबात तुटत नाहीये आपलं पीठ आणि भाजणी छान तयार झालेली आहे। कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे। सुरुवातीला तेल आपल्याला कडकच पाहिजे आहे, त्यानंतर थोडासा गॅस मध्यम असायला हवा। चकली सोडलेली आहे। सुरुवातीला आपण एक चकली तळून घेणार आहोत। अशा बुडबुड्या आल्या पाहिजे इतपत आपले तेल गरम असायला हवं। गॅस आता कमी नाही करायचा। सुरुवातीला मी इथे एकच चकली तळून दाखवत आहे। आपण एकदाच 3 ते 4 चकल्या टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे चकली तेलगट होऊ शकते। चकली तळल्यानंतर तिचे बुडबुडे कमी होतात आणि ह्या पद्धतीने मी इथे चकली छान अशी तळून घेतलेली आहे। बघता क्षणी बघू शकता अजिबात तेलगट झालेली नाहीये, खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। तळलेली चकली ताटामध्ये टाकूया। दुसऱ्या बॅचमध्ये मी इथे 2 ते 3 चकल्या एकदाच टाकून घेतलेल्या आहे आणि छान अशा तळून घ्यायच्या आहे। गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे, त्यामध्येच तळायचे आहे। तळून झाल्यानंतर तिच्या बुडबुड्या अगदी कमी होऊन जातात आणि छान अशा खुसखुशीत तळल्या जातात। चकलीचा अजिबात तुकडाही पडत नाहीये, मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहे। या पद्धतीने तुम्ही चकलीचा व्यवसाय करू शकता। हे 1 किलो प्रमाणामध्ये तुम्हाला 2 किलो इतकी चकली मिळेल। चकल्या आपल्या छान तळलेल्या आहे, बघू शकता किती खुसखुशीत कुरकुरीत तळल्या गेल्या आहेत आणि अगदी कमी तेलगट। तर सर्व चकल्या मी अशाच तळून घेणार आहे। आज आपण दिवाळी स्पेशल भाजणीची चकली बघितलेली आहे। अजिबात तेलगट न होणारी, खुसखुशीत आणि कुरकुरीत। तर व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो, तुम्हाला मी बिझनेस टिप्स दिलेल्या आहेत, तर आवडल्यास नक्की कमेंट करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते, किती खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे, बघू शकता। तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, शेअर करा, लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।